नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. हा श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो. अगदी सणांची झुंबड या महिन्यात असते आणि सर्वच सण महत्वाचे आहेत. या महिन्यातले सुरुवातीला आपण नागपंचमी हा सण कसा होता हे पाहिलं. त्यानंतर आता उद्या नारळी पौर्णिमा आहे, तिला श्रावणी पौर्णिमा असं म्हणतात. आणि नंतर जन्माष्टमी येते, जन्माष्टमीनंतर पोळा येतो. अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे चार सण एकाच महिन्यात येत असल्यामुळे या श्रावण महिन्याला सणांचा राजा असं म्हणतात. 2005-06च्या दरम्यान साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये मी जी लेख माला लिहिली होती असं त्याची सत्यकथा, हे शीर्षक माननीय ज्ञानेश महाराव यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच मला ही लिहिता आली. तर त्यात अनेक धारणा, आपल्या सांप्रदायिक समजुती, प्रथा, परंपरा, सण, उत्सव, दैवत या सगळ्याच विषयांचा परामर्श घेत घेत मी साधारणतः 1.5 वर्ष चित्रलेखामध्ये लेख लिहिले. त्या लेखांचं संकलन या 4 वर्षात झालेलं आहे. असत्याची सत्यकथा हे पुस्तक 2019 मध्ये निघालं. नंतर 21 मध्ये निघालं. नंतर 2022 मध्ये सणांची सत्यकथा हे पुस्तक निघालं. आणि नंतर दैवतांची सत्यकथा. तर 2022 मध्ये निघालेल्या या पुस्तकामध्ये अनेक सणांची माहिती आहे. विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे, पुण्याच्या प्रकाशनाने आहे. आणि त्याची पृष्ठसंख्या साधारणतः 265-66 जवळपास आहे. 268 ही पृष्ठसंख्या आहे. जास्त पानं असलेलं बहुतेक माझं पहिलं पुस्तक असावं. जानेवारी 2023 मध्ये हे प्रकाशित झालं आणि त्याची किंमत 380 रुपये आहे. तर ही सगळी माहिती मी यासाठी देतो आहे की सगळ्यांना हे खरेदी करणं शक्य होत नाही बरेचदा. तर ग्रंथालयात जर हे पुस्तक असेल तर आपण वाचू शकता आणि त्याच्यावर जी काही माहिती आपल्याला मिळेल ती अ, आपण समजून घेऊ शकता. पण ज्यांना हे शक्य नाही त्यांच्याकरता मराठी दर्शननी हा एक चांगला उपक्रम राबवला आहे की अ, या सगळ्या सणांची माहिती, दैवतांची माहिती, धार्मिक धारणांची माहिती या माध्यमातून आपल्यापर्यंत यावी. याच हेतूने आपण आज श्रावणी पौर्णिमा, श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेवर आधारित आजचा हा कार्यक्रम करतो आहोत. आता याला श्रावणी किंवा श्रावण महिना हा जो शब्द आहे हा कसा पडला त्याबद्दल अभ्यासकांनी असं म्हटलंय की श्रावणी पौर्णिमा म्हणजे ही जी श्रावण महिन्यातली पौर्णिमा तिच्या आसपास आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र येतं आणि त्या श्रवण नक्षत्रावरून शब्द बनला हा श्रावण. आपण श्रावण शब्द ऐकला रामायणामध्ये, श्रावण बाळ, त्या सरकारची श्रावण बाळ योजना आहे. अनेकांची नावं श्रावण असतात. तर अशा तऱ्हेने नाव का पडली आहेत? तर श्रवण नक्षत्र या काळात येतं म्हणून या महिन्याचंच नाव श्रावण पडलेलं आहे. आणि श्रावणी पौर्णिमा आणखी एक महत्वाची अशी एक घटना आहे की भाऊ बहिणीच्या नात्याची जी वीण आहे, एक वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे आणि नाती जुळतात ती अशा कुटुंबातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी. त्यातली घटना आहे नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन. आता नारळी पौर्णिमा हा शब्द का वापरत आला? कारण कोकणामधले जे लोक आहेत, कोळी लोक, कोळी बांधव प्रामुख्याने या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि समुद्र शांत व्हावा आणि आपल्याला व्यवसाय करता यावा या हेतूने ते हा सण साजरा करतात. उद्या आपल्याला बहुतेक ठिकाणी अशा तऱ्हेच्या नारळी पौर्णिमेच्या बातम्या पाहायला मिळतील टीव्हीवर आणि इतर ठिकाणी. तर त्यामागचा हेतू असा आहे की आता पावसाळ्यात जो श्रावणात समुद्राला उधाण आलं असतं आणि त्यामुळे मग ओहोटी फार कमी असते, भरतीच जास्त असते. अशा काळामध्ये आपल्याला आपल्या होड्या टाकता येत नाही, नावा टाकता येत नाही आणि मासेमारी करता येत नाही. म्हणून या महिन्यात तरी, या दिवशी तरी समुद्राने शांत व्हावं आणि मासेमारी करू द्यावी अशी विनंती लोकांनी केली असते. आता ही जी भावना आहे, ही भावनाच आहे, श्रद्धा आहे, धारणा सुद्धा म्हणता येईल. तर ती एक बाळबोध भावना आहे असं लोकांना वाटू शकतं. पण निसर्गाप्रती आपलं जे नातं आहे, देणं घेणं आहे, आणि आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा अशा प्रकारचे सण आहे
उत्सव हे निर्माण होतात. सण आणि उत्सव दोन शब्द यासाठी वापरलेले आहेत. उत्सव हे सामुदायिक पद्धतीने साजरे होतात आणि सण हे व्यक्तिगत पद्धतीने. तर जेव्हा कोळी बांधव एकत्र येतात आणि सागराला विनंती करतात की तू शांत हो, आणि त्यासाठी त्याला नारळ अर्पण करतात, अ, त्याला आपण उत्सव म्हणू शकतो. व्यक्तिगत रूपात जर असा एखादा सण घरात साजरा होत असेल कुळाचार म्हणून, तर त्याला सण म्हणता येईल. पण रक्षाबंधन नावाचा एक सण मात्र नक्कीच या दिवशी आहे, आणि म्हणून याला आपण सण म्हणायला हरकत नाही. बरेच ठिकाणी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी सामुदायिक रक्षाबंधनाचे कार्यक्रम ठेवलेले असतात. या सामुदायिक रक्षाबंधन ज्या ठिकाणी साजरा होत असेल त्याला सण न म्हणता आपण उत्सव म्हणू शकतो. अर्थात हे आपल्या मनावर आहे काय म्हणायचं काय म्हणायचं नाही. आपण समारंभ म्हणतो, कार्यक्रम म्हणतो, पण एकत्र येतात लोक तेव्हा तो उत्सव होतो. उत्सवाचा अर्थ असा होतो, उत्साही वातावरण तयार होतं, आनंदी आनंद होतो, आणि आनंदाची देवाणघेवाण होते, भावनांची देवाणघेवाण होते, बरेचदा विचारांचीही देवाणघेवाण होते. म्हणून हा सण आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. तर याचे जे संदर्भ आहे, प्राचीन संदर्भ जे आहेत, त्यानुसार हा सण सगळ्याच धर्मामध्ये आहे. म्हणजे जैनांमध्ये आहे, बौद्धांमध्ये आहे, हिंदूंमध्ये आहे. बौद्धांचा हा जो सण आहे, त्याला श्रवणाकर्म असा शब्द वापरलाय काही लोकांनी. श्रवणाकर्म हा शब्द तसा वैदिक आहे. बौद्धांसाठी तो आहे असं म्हणता येत नाही, पण बौद्धांसाठी तो वापरला गेला, अभ्यासाकडे वापरला. म्हणजे श्रवण नक्षत्र सुरू झाल्यावर करावयाचं कर्म, याचा अर्थ होतो श्रवणाकर्म. श्रवण शब्दाचा आणखी एक अर्थ आहे ऐकणे. हाही आपल्या डोक्यात आला असेल कदाचित. तर चातुर्मास्यामध्ये मंदिरांमध्ये कीर्तन प्रवचन चालू असतात आणि लोक ऐकतात. हे ऐकण्याचा दिवस आहे असाही अर्थ आपण घ्यायला हरकत नाही. आणि बौद्धांसाठी आणि जैनांसाठी हा काळ जो आहे हा वर्षावासाचा काळ आहे. म्हणजे वर्षा ऋतू सुरू झालेला तेव्हा बौद्ध भिक्खू किंवा जैन जे मुनी आहे ते प्रवास करू शकत नाही, म्हणून त्यांनी कुठेतरी थांबावं, एखाद्या गावात, एखाद्या मंदिरात, एखाद्या मठामध्ये, एखाद्या लेण्यामध्ये. या दृष्टीने सुद्धा या वर्षावासाचं एक महत्व आहे. आपण ज्याला चातुर्मास्य म्हणतो, हा 4 महिन्याचा काळ जैन आणि बौद्धांच्या दृष्टीने वर्षावासाचा काळ आहे. आणि तिथे आलेले जे भिक्खू असतील किंवा मुनी असतील त्यांचं ज्ञान जे आहे ते मिळवण्याकरता बरेच लोक भक्तगण त्या ठिकाणी जातात. तर उपासक जातात, उपासिका जातात आणि त्या ऐकतात. म्हणून श्रवणाकर्म हा शब्द कदाचित बौद्धांसाठी लागू झाला असावा. पण हा वैदिकांच्यासाठी या अर्थाने आहे की या दिवशी आपण जे ज्ञान घेतलेलं आहे ते नवीन करायचं, रिन्युअल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. किंवा यज्ञोपवीत जे आहे ज्याला जानवं म्हणतात. तर हे जानवं जे आहेत, जानवं शब्द हा ज्ञानापासून आला असेल कदाचित. ज्ञान ग्रहण करण्यासाठी करावयाचा विधी, आणि त्याला मौंजी बंधन आपण म्हणतो किंवा व्रतबंध म्हणतो. व्रतबंध हा शब्द त्याच अर्थाचा आहे. उपनयन संस्कार हा एक शब्द वैदिकांसाठी आहे. तर अशा तऱ्हेचा हा जो संस्कार आहे, तेव्हा यज्ञोपवीत जे धागा बांधलेला आहे आपल्या गळ्यामध्ये, म्हणजे खांद्यावरून अगदी इकडे कमरेपर्यंत तो असतो, तर त्याला शुद्ध करण्याचा विधी आहे. म्हणून त्या दृष्टीने श्रवणाकर्म हा शब्द वैदिकांमध्ये प्रचलित झाला असावा. आणखी एक गोष्ट या काळात होते, श्रावणी नावाचा एक उपचार होतो. उपचार म्हणता येईल त्याला, कर्मकांड म्हणता येईल किंवा धार्मिक विधी म्हणता येईल. श्रावण महिन्यात करावयाच्या या विधीला श्रावणी असं म्हणतात. आणि जे त्रैवर्णिक आहे, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, आता ही वर्ण काही शिल्लक नाहीत किंवा ते कायमस्वरूपी कधीच नव्हते, म्हणून त्याचा काही इतिहास लिहिता येत नाही असं डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी म्हटलंय. पण तरी काही लोक स्वतःला ब्राह्मण समजतात, काही लोक स्वतःला क्षत्रिय समजतात, आणि काही लोक स्वतःला वैश्य समजतात. पण इतरांना ते शूद्र समजतात. तीनही वर्णाचे लोक इतरांना शूद्र समजतात. म्हणून श्रावणी करण्याचा अधिकार, उपनयन संस्कार करायचा अधिकार चौथ्या वर्णाला नाही, असं वैदिकांचे धर्मशास्त्र सांगतात. पण अशा प्रकारची आदर्श व्यवस्था कधीही भारतात अस्तित्वात नव्हती, हे ऐतिहासिक सत्य आहे. आपण समजतो की अशी एक आदर्श व्यवस्था होती. ही मुळात आदर्श व्यवस्थाच नाहीये. म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला जे काही स्थान मिळालं समाजातलं, तर ते कर्म केल्यावर मिळतं ना, जन्मल्यावर थोडी मिळतं. जन्मता एखादा म्हणून ब्राह्मण होत असेल, एखादा क्षत्रिय होत असेल, किंवा एखादा वैश्य होत असेल, किंवा एखाद्याला शूद्र ठरवलं असेल, तर ते चुकीचंच आहे. म्हणून
एक महाभारतात एक श्लोक आलेला आहे, जन्मना जायते शूद्रो संस्कारात द्विज उच्चते. जन्माने प्रत्येक माणूसच शूद्र असतो, पण संस्काराने तो द्विज होतो. द्विज शब्दाचा अर्थ होतो दोनदा जन्मलेला. आता दोनदा कसं काय जन्मणार आपण? आपण आईच्या पोटातून जन्म घेतो, एकदाच घेतो. पण ज्ञान मिळालं की तो दुसरा जन्म आहे, असा एक समज आहे. म्हणून उपनयन संस्कार ज्याचा झाला असतो, मौंजी बंधन संस्कार ज्याचा झाला असतो, व्रतबंध संस्कार ज्याचा झाला असतो, त्याचा दुसरा जन्म झाला असं मानलं जातं. पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं जातं, पक्ष्यांचा पहिला जन्म अंड्याचा अंड्याचा असतो. म्हणजे पक्षी अंडी घालतात आणि मग ते परिपक्व झाल्यावर त्या अंड्यातून पिलं बाहेर येतात, त्याचा दुसरा जन्म. म्हणून पक्ष्यांसाठी सुद्धा द्विज हा शब्द आहे. अनेक कवितांमध्ये द्विज हा शब्द येतो. पण माणसामध्ये द्विज शब्द या अर्थाने की ज्ञान ग्रहण करण्याचा विधी. तर त्याही विधीचं महत्व आज आहे. आणि म्हणून श्रावणी हा जो कर्मकांड आहे, हे जे कर्मकांड आहे ते प्रामुख्याने ब्राह्मण जातीमध्ये आहे. ब्राह्मण हा वर्णही आहे आणि जाती आहे. क्षत्रिय मात्र काही वर्ण शिल्लक नाही आणि वैश्य सुद्धा शिल्लक नाहीये. म्हणून श्रावणी हा उत्सव फक्त किंवा श्रावणी हा हे कर्मकांड फक्त ब्राह्मणांमध्ये होतं. पण 100 वर्षांपूर्वी साधारणतः 100 सव्वाशे वर्षापूर्वी राजर्षी शाहू छत्रपतींच्या बाबतीत जे वेदोक्त प्रकरण घडलं, त्या वेदोक्त प्रकरणावर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी माहिती पाहू, तेव्हा आज त्यावर काही जास्त बोलायची गरज नाही. तर त्या काळामध्ये श्रावणी क्षत्रियांची सुद्धा होत होती. अमरावतीला काशीराव बापूजी देशमुख नावाचे एक फार मोठे विद्वान संशोधक लेखक होऊन गेले. त्यांनी क्षत्रियांची श्रावणी नावाचं एक पुस्तकच लिहिलंय. आता काय असते श्रावणी? श्रावणीमध्ये गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं मांस, गाईचं मूत्र, गाईचं तूप अशा प्रकारे 5 गोष्टी एकत्र करून खातात त्या दिवशी आणि स्वतःला शुद्ध बनवून घेतात. त्याला पंचगव्य म्हणतात. खरं सांगायचं म्हणजे हा श्रावणी कार्यक्रम हा शेण खाण्याचा कार्यक्रम आहे. सामूहिक पद्धतीने शेण खाण्याच्या कार्यक्रमाला श्रावणी असं नाव दिलं गेलं. आणि वेदोक्त प्रकरणाच्या काळात त्यानंतर श्रावणी हे जे कर्म आहे क्षत्रियांसाठी व्हावयाचं, त्याला तिथल्या ब्राह्मवृंदांनी, कोल्हापूरच्या ब्राह्मणांनी नकार दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. क्षत्रियत्व त्यांनी नाकारलं होतं शाहू छत्रपतींचं, अगदी शिवाजी महाराजांचं सुद्धा. तर अशा तऱ्हेने ब्राह्मण हा एकच वर्ण आहे आणि त्याच्या ज्या अनेक शाखा आहेत ब्राह्मणांच्या, त्या शाखांच्या श्रावणी कर्माचा इतिहास सुद्धा आहे. श्रावणी कर्माचे कार्यक्रम सुद्धा होतात. काल निर्णय किंवा तशा प्रकारची काही कॅलेंडर आहेत, त्यात तो लिहिलं असतं. म्हणजे माध्यंदिन शाखा असेल यजुर्वेदाची किंवा ऋग्वेदी ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण किंवा यजुर्वेदी ब्राह्मण, या ब्राह्मणांच्या ज्या शाखा आहेत, आणखी उपशाखा सुद्धा खूप आहेत. तर त्यांचे श्रावणीचे कार्यक्रम वेगवेगळे होतात. शेण खाण्याचे कार्यक्रम वेगवेगळे होतात. एक प्रकारची ती बफे पार्टी आहे शेणची, शेण खाण्याची. पण तिला पवित्र मानलाय, कारण त्यांनी आपण शुद्ध होतो, पवित्र होतो आणि नवीन ज्ञान ग्रहण करण्यास सिद्ध होतो. म्हणून या श्रावणी पौर्णिमेचं महत्व वैदिकांच्या दृष्टीने तसं आहे. बौद्धांच्या दृष्टीने सुद्धा या दिवसाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन हा सण. आता हा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात होतो. महाराष्ट्रात सुद्धा जे उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक लोक आहे, त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा होतो. हा सण हा भारतातला मोठा सण मानला जातो, विशेषतः उत्तर भारतातला. आणि या दिवशी मग भावानी बहिणीला राखी बांधायची, म्हणजे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची. याबद्दलच्या ज्या अनेक कथा आहेत किंवा मिथक आहेत, यमीच्या बद्दलची आहेत, की हुमायून जो बादशाह होता गुजरातचा, बहादूर शहा होता, त्याच्यापासून रक्षण करण्याकरता राणी कर्मवती, उदयपूरची राणी कर्मवती, तिने हुमायूनला भाऊ मानलं. म्हणजे तो मुस्लिम होता, पण त्याला भाऊ मानलं आणि त्याला राखी पाठवली. त्यामुळे तिचं रक्षण हुमायूननी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो, मध्ययुगीन इतिहासात आढळतो. तर जैन धर्मामध्ये याला रक्षापर्व म्हटलं आहे. म्हणजे राखीशी संबंधित आहे, रक्षण करण्याचं पर्व. आणि त्या दिवशी जैन लोक मंदिरात राख्या ठेवतात आणि जैन मुनी त्यांचा आदराने स्वीकार करतात. आपण आज पाहतो की सीमेवर आपलं सैन्य लढते आहे आपल्या शत्रूच्या विरोधात, भारताच्या सीमेचे रक्षण करतायत. त्यामुळे त्यांना भाव मानून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपण घेतली आहे असं बहिणींना वाटतं, की बहिणीचं रक्षण ते लोक करतायत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अनेक लोक लष्करच्या लोकांना
राख्या पाठवतात. हा एक नवीन पायंडा पडलेला आहे अलीकडे. पण जुन्या काळामध्ये अशा तऱ्हेने धार्मिक लोकांना राख्या दिल्या जात असतात. जैनांमध्ये ही परंपरा अजूनही आहे. तर गरीब लोक आपल्याला पैसे मिळावेत म्हणून इतरांना राख्या बांधतात. तर हाही प्रकार आपण पाहिलाय. धर्मशास्त्राचा इतिहास नावाचा एक ग्रंथ महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी लिहिलाय. त्यात त्यांनी पृष्ठ 200 वर महाराष्ट्र शासनाने त्याचे दोन भाग प्रकाशित केले, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तो उत्तरार्ध नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पृष्ठ 200 वर रक्षाबंधनाचा विधी सांगितला आहे. त्यानुसार अक्षता, मोहरीचे दाणे, निरनिराळ्या रंगाचे मणी सोन्याच्या तारेत ओवून एक रक्षा म्हणजे राखी अथवा कंकण तयार करून ती हातात बांधावयाची असते. भविष्योत्तर पुराणात म्हणजे हेमाद्री पंडितांनी जी माहिती दिली आहे त्यात अशी कथा आहे. इंद्राणीने इंद्राच्या उजव्या हातात राखी बांधली आणि त्यामुळे तो असुरांचा पराभव करण्यास समर्थ झाला. म्हणजे इंद्राला जी शक्ती मिळाली ती राखीमुळे मिळाली, ती इंद्राणीने दिली आणि असुरावर त्यांना यश मिळवता आलं. अशा प्रकारची कथा ही भविष्योत्तर पुराणात आहे. पत्नीने पतीकडून संरक्षणाची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे, पण ज्याच्याकडून संरक्षण व्हावे असे वाटते त्याचाच घात करावा असा संकेत राखी बांधताना ब्राह्मणांनी म्हणावयाच्या मंत्रात आहे. आता हा मंत्र कसा आहे पाहू आपण. भारतीय संस्कृती कोशात त्या मंत्राची माहिती दिली आहे. 7व्या खंडामध्ये पृष्ठ 748 वर पंडित महादेव शास्त्री जोशी असं म्हणतात की एक मंत्र म्हटला जातो. ब्राह्मण लोक म्हणतात, ज्याला राखी बांधतात त्याच्या विषयी बोलतात. एन बद्धो बलिराजा दानवेद्रो महाबलः तेन त्वामपि बदनामी रक्षे मा चल मा चल मा चल. महाबली दानवेंद्र बळीराजा जिने बद्ध झाला, ज्या राखीने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. म्हणजे बळीराजाला पाताळात घालणाऱ्या ब्राह्मणांनी म्हटलेला मंत्र आहे. आणि त्यावर आधारित मग आताचे ब्राह्मण आपल्या त्यांचे जे यजमान आहेत त्यांना बांधतात. आणि जेव्हा राखीला तो म्हणतो तू काही विचलित होऊ नकोस, तू बांध याला. म्हणजे एका परीने अशा प्रकारचा मंत्र म्हणणारा ब्राह्मण हा यजमानाची फसवणूक करत असतो हे लक्षात येत नाही, संस्कृत शब्दाचे अर्थ आपल्याला न कळत असल्यामुळे. तर या मंत्रात म्हटलंय की ज्या बळीराजाला या रक्षेने बांधलं गेलं ती रक्षा तुलाही बांधतो. तेव्हा रक्षेला सांगितलं तू काही रक्षेला म्हणजे राखीला तू काही विचलित होऊ नकोस. बटू वामनाने कपटाने अशा तऱ्हेने बळीराजाला पाताळात घातल्याची कथा पुराणात आढळते. ती प्रतिकात्मक आहे. बळीराजाला फसवलं किंवा त्याला मारलं किंवा त्याच्या स्थानापासून त्याला डळवलं, बाजूला टाकलं असा त्याचा अर्थ होतो. तर अशी ही राखी पौर्णिमा बळीराजाला फसवल्याची आठवण करून देणारी आहे. म्हणजे पुराणातल्या कथांचा हा एक अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणून ब्राह्मण जेव्हा राखी बांधतो तेव्हा तो फसवत असतो असा एक संदेश यातून मिळतो. पण बहीण जेव्हा राखी बांधते तेव्हा ती अपेक्षा करते की भावानी आपल्याला आपलं रक्षण करावं, आपल्याला बरंच काही अडीअडचणीच्या वेळेस. आता हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे, इतक्या महत्वाचा सण आहे. कौटुंबिक जे सौख्य नांदण्याकरता, भावा बहिणीच्या नात्यामधलं जे पावित्र्य आहे ते जपण्याकरता. म्हणून रक्षाबंधन अशा तऱ्हेने आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी साजरं होतं. नारळी पौर्णिमेच्या संदर्भातली जी माहिती या लेखामध्ये आली आहे तर ती समुद्राला नारळ अर्पण करण्याच्या बद्दलची आपण सुरुवातीला पाहिली. तर नारळाचं काय महत्व आहे. आता कोकणामध्ये नारळ मोठ्या प्रमाणात होतं, म्हणजे जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होतं ते अर्पण करण्याची प्रथा आहे. पण नारळाचं आणखी धार्मिक महत्व सांगितलं गेलं आहे. त्याबद्दल पंडित महादेव शास्त्री जोशी काय म्हणतात. पंडित महादेव शास्त्री जोशी आणि इतर अभ्यासांचं मत आहे की प्राचीन काळात जी नरबळी दिले जात असत त्या नरबळीच्या प्रथेचा हा अवशेष आहे. कारण नारळाला डोकं मानलं गेलं आहे, एक कुणाचं डोकं मानलं गेलं आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाच्या 5व्या खंडाच्या 63व्या पानावर असं म्हणतात. नरबली प्रथेत बळीचे शिर देवापुढे ठेवीत असत. जेव्हा आपल्याला मारायचं एखाद्याला त्याचं शिर कापल्यानंतर देवीच्या समोर ठेवत असत, देवासमोर ठेवत असत. नरबली प्रथा बंद झाल्यावर त्याऐवजी सबंध नारळ किंवा तो फोडून त्याची शकले देवापुढे ठेवण्याची प्रथा पडली. म्हणजे हे डोकं आहे कोणाचं तरी असं मानायचं, प्रतिकात्मकरित्या मानायचं आणि ते फोडून मग देवापुढे अर्पण करायचं. पुढे एक महत्वाची माहिती दिली आहे पंडित महादेव शास्त्री जोशींनी.
नारळाला ब्राह्मण मानण्याचा संकेत आहे. नारळ हे जे फळ आहे त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. म्हणून नारळ फोडते वेळी त्याची संपूर्ण शेंडी काढून त्याला शिखा नष्ट करू नये. शेंडी आपण सोबत ठेवावी, त्या नारळाला राहू द्यावी आणि देवाकडे त्या शेंडीचं टोक करावं. त्याला शिखा नष्ट म्हटलंय. शिखा म्हणजे शेंडी. ब्राह्मणाला ही शेंडी असते, तशी नारळाला शेंडी असते. यातून एक असं स्पष्ट होतं की ब्राह्मणांचेही बळी दिले जात असावेत. ज्या अर्थी नारळाला ब्राह्मण म्हटलंय याचा अर्थ ब्राह्मणांचे बळी दिले जात असले पाहिजेत. आर्यांच्या यज्ञ संस्थेत नारळाचा काही वापर असल्याचं सांगितलं गेलं नाही, असे ते पुढे म्हणतात. आर्यपूर्व मूल निवासी लोकांनी आपल्या इष्टदेवतेला अथवा समुद्राला नारळ अर्पण करण्याच्या मागे एखाद्या ब्राह्मणाचा बळी देण्याची प्रथा असू शकते, पण तसा काही पुरावा उपलब्ध नाही. प्रत्यक्ष ब्राह्मणाला बळी देण्यापेक्षा त्या ब्राह्मण स्वरूप अशा नारळाचा बळी द्यायचा असं त्यावरून ठरलं असावं, अशी एक प्रथा पडली असावी. हा एक भाग यातून आपलं निष्पन्न होतो. आता याला श्रवणाकर्म किंवा नागबळी याही विधीशी जोडलं गेला या दिवसाला. श्रावणी पौर्णिमेला एक प्राचीन विधी जो केला जातो श्रवणाकर्म, त्याबद्दल पंडित महादेव शास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात पृष्ठ 453 वर माहिती देतात की श्रवणाकर्म ही स्मार्त विकृतींपैकी एक विकृती म्हणून संबोधलाय. स्मार्त हा एक संप्रदाय वैदिकांचा, स्मृतीला मांडणारे या अर्थाचा. आणि मग त्यांच्यामधली एक विकृती असं त्यांचं म्हणणं आहे. स्मृती ग्रंथावर आधारित धार्मिक विधींना स्मार्त म्हणतात, तर श्रुती अर्थात वेदावर आधारित धर्मकर्मांना श्रावत म्हणतात. श्रावत आणि स्मार्त अशा प्रकारचे दोन वैदिकांचे संप्रदाय आहेत. मत्स्य पुराणामध्ये श्रौत आणि स्मार्त धर्माविषयी माहिती दिली आहे 120व्या अध्यायामध्ये. त्यात असं म्हटलंय, धर्म नैर्विहितो धर्म श्रोत स्मार्तो द्विधा द्विजेही दानाग्निहोत्र संबंध मिज्जा श्रौतस्य लक्षणम स्मार्तो वर्णाश्रमाचारो यमश्च नियमैर्युतः पूर्वेभ्यो वेद इत्वेह श्रौतम सप्तर्षयो ब्रुवन् रुचो यंजुषी सामानी ब्रह्मणो गानी सा श्रुतिः मन्वन्तरस्यातीतस्य स्मृत्वा मनुरब्रवीत् ततः स्मार्तः स्मृतो धर्मो वर्णाश्रम विभागशः एवं वै द्विधो धर्मः शिष्टाचारः स उच्यते. इज्जा विदात्मकः श्रोतः स्मार्तो वर्णाश्रमात्मकः. आता हे सगळं संस्कृत मधलं हे विधान आहे, याचा अर्थही आपण पाहायला पाहिजे, नाहीतर काहीतरी बडबडल्यासारखं होईल. अर्थ असा सांगितला महादेव शास्त्री जोशींच्या कोशामध्ये, धर्मज्ञ ब्राह्मणांना श्रौत तसेच स्मार्त या दोन्ही प्रकारचा धर्म विहित आहे. दान, अग्निहोत्र या संबंधातील यज्ञ श्रौत धर्माचे लक्षण आहे. यम व नियमांसह वर्ण व आश्रमांचा आचार स्मार्त म्हणून ओळखला जातो. सप्तर्षींनी पूर्वीच्या ऋषींकडून समजून घेऊन श्रौत धर्माचे विवेचन केले. ऋक, साम, यजुष ब्राह्मण तसेच वेदांग यांना श्रुती म्हणतात. म्हणून पूर्वीच्या मन्वंतराच्या धर्माचे स्मरण करून स्मार्त धर्माचे विधान सांगितले आहे. म्हणून ज्याला स्मार्त म्हणजे स्मृतीमधून उत्पन्न झालेला असा धर्म, हा वर्णाश्रमाच्या विभाग क्रमावर आचारावा. एक प्रकारे निश्चितपणे हा दोन प्रकारचा धर्म एक शिष्टाचारच आहे. थोडक्यात यज्ञ व वेदासंबंधी आचार श्रौत तसेच वर्णाश्रम संबंधी आचार स्मार्त म्हणून ओळखला जातो. हे हिंदू धर्मकोशामध्ये राजबली पांडिय यांनी पृष्ठ 640 वर सांगितलं. स्मार्त धर्म हा ब्राह्मणासोबतच इतर वर्णाकरताही विहित होता, हे यावरून दिसते. पण त्यामधील श्रवणाकर्मास पंडित महादेव शास्त्रींनी विकृती का म्हटले याचा उलगडा होत नाही. आता हा पण प्रयत्न करू आपल्या परीने. तर याचं स्वरूप जर आपण पाहिलं या कर्माचं, तर ती विकृती काय आपल्याला कळेल. पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात, या कर्मामध्ये सर्पदेवतेला धाना भाताच्या लाह्या आणि पीठ यांचा बली देतात, म्हणून त्याला सर्पबली म्हणतात. हे कर्म मुख्यतः औपासग्नीवर करतात, पण अग्निहोत्री यजमानाने हे कर्म दक्षिणाग्नीवर करावे असं एक मत आहे. यातील अग्निसंबंधीचे कर्म स्थालीपाकाच्या तंत्राने करतात. श्रावणी पौर्णिमेला
रात्री संकल्प करून पुण्याह वाचन करतात. अग्नीला परिस्तरणे घालून कर्माला प्रारंभ करतात. भाजलेल्या सातूच्या लाह्या, साळीच्या लाह्या, यवाचे पीठ, पळसाची फुले, अंजन, अभ्यंजन इत्यादी वस्तू अग्नीच्या उत्तरेला मांडतात. प्रधान होमाच्या वेळी एका पात्रात धाना म्हणजे सातूच्या लाह्या, साळीच्या लाह्या, पीठ व तूप एकत्र करून त्याच्या 4 आहुती देतात. नंतर सर्पदेवतेसाठी पळसाच्या फुलांच्या 3 आहुती देतात. यावेळी प्रजापती किंवा इंद्र ही देवता घ्यावी असं एक मत आहे. श्रेष्ठ कृतादी कर्म संपल्यानंतर धानादी साहित्य घेऊन घराच्या पूर्वभागी जातात आणि तिथे एक थंडील घालून त्याच्यावर रेषा आखतात. मग थंडीलावर पाणी शिंपतात. धानादी 3 पदार्थ तुपात मिसळून त्याचे सर्पदेवतेसाठी 4 बळी देतात. बळी म्हणजे नैवेद्याचा एक प्रकार. बळीच्यावर अंजन व अभ्यंजन लावून सर्पांचे उपस्थान करतात, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी स्थापन करतात. यावेळी सर्व दिशांचेही उपस्थान करतात. मग हातपाय धुवून परत आपल्या स्थानी येतात व कर्म समाप्त करतात. अशा प्रकारची माहिती महादेव शास्त्री जोशी यांनी दिली आहे. अशा तऱ्हेचं हे सर्पबली कर्म श्रावण पौर्णिमेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत रोज करायला सांगितलंय. आहुती देण्याचे कर्म मात्र आरंभी एकदाच करायचे असते असं ते पुढे म्हणतात. श्रावण पौर्णिमेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत जितके दिवस होतील ते मोजून दररोजचे सर्पबली एकदमच करावे असा एक पक्ष आश्वलायन गृहसूत्रात सांगितलाय. सर्पबली वर्षातून एकदा या प्रत्येक महिन्यात एकदा करावा असे विकल्प बौधायन गृहसूत्रात सांगितले आहे. श्रवणाकर्म हे नित्य आहे असे कोणी म्हणतात, म्हणजे रोजच करायचा कर्म आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. श्रावण पौर्णिमेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत उंच पलंगावर झोपावे असं सांगितलं आहे भारतीय संस्कृती कोशात. आता हे जे नारायण नागबली किंवा नागबली हा जो विषय आहे त्याबद्दल थोडीशी आणखी वेगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. आणि हे वैदिकीकरण आहे नागबली ह्या जुन्या प्रथेचं, आणि त्याला श्रवणाकर्म पुढल्या काळात म्हटलंय. श्रवणाकर्माविषयी आपण जी माहिती पाहिली त्यावरून तो पूर्णपणे वैदिक विधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. यातील विधीविषयी वापरलेले शब्द स्पष्टपणे तसं सूचित करतात. औपासनाग्नीविषयी भारतीय संस्कृती कोशातील खंड 1 पृष्ठ 796 वर जी माहिती दिली आहे त्यानुसार गृहस्थाने सकाळ संध्याकाळ करावयाचा नित्य होम होय, त्याला त्यांनी औपासग्नी म्हटलंय. अग्नीच्या दक्षिणाग्नी, गार्हपत्य व आहवनीय या प्रकारांची निर्मिती उत्तर वैदिक काळात झाली असावी हे पहिल्या खंडात त्यांनी पृष्ठ 796 वर म्हटलंय. स्थालिपाक म्हणजे शिजवलेल्या भाताची आहुती, त्याला स्थालिपाक म्हटलंय. आणि पुण्याह वाचन म्हणजे पुण्य अहवाचन, कार्यारंभाचा दिवस शुभकारक आहे असे ब्राह्मणाकडून वदवणे या असं त्यांनी म्हटलंय. पूजेसाठी इष्टदेवतेला आवाहन करणे म्हणजे उपस्थान. अशा तरी परिस्तर विधी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ झाकणं असा होतो. तसंच अंजन म्हणजे काजळ असे या शब्दाचे अर्थ आहे. श्रेष्ठ कृतादी कर्माविषयी मात्र काहीही माहिती मिळाली नाही. श्रवणाकर्मामध्ये पळसाची फुलं अग्नीच्या उत्तरेला मांडण्याचा विधीचा उल्लेख आहे. श्रावण महिन्यात पळसाची फुलं उपलब्ध नसतात, त्यावरून चैत्रातील होळीतील उल्लेख या ठिकाणी बदलून आला असावा. म्हणजे चैत्र महिन्यातला उल्लेख श्रावण महिन्यात आला, म्हणजे ग्रंथांनी सुद्धा हा घोळ घातलेला आहे असं यातून दिसतं. अर्थात त्यातील विधीची सरमिसळ यात झाली असावी हे दिसून येतं. थंडील ही यज्ञविधीमध्ये आहुती देण्याकरता तयार करायचे ठिकाण होय. यावेळी प्रजापती व इंद्र या देवतांच्या उपासनेचा संदर्भ आला आहे. या सर्व संदर्भावरून तो वैदिक विधी असल्याचं स्पष्ट होतं. तरीही त्याला पंडित महादेव शास्त्री जोशींनी स्मार्त विकृती का म्हटलं आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी आपण नागबली या विधीकडे जाऊया. भारतीय संस्कृती कोशाच्या 4थ्या खंडात पृष्ठ 742 वर याविषयी माहिती दिली आहे. कळत नकळत या जन्मी वा पूर्वजन्मी कुणाच्या हातून नागाचा वध झाला असेल तर त्याला संतती होत नाही. हा दोष नाहीसा करायचा असल्यास नागबली करावा असं पुराणांनी सांगितलं आहे. आता हा नागबली विधी आपल्याकडे होतो आणि विशेषतः श्रीमंत लोक करतात, ज्यांच्याकडे पैसा खूप आहे. पैसा असूनही ज्यांच्या वाट्याला सुख येत नाही, त्या सुखाच्या सुख न येण्याच्या मागची कारण ते आपल्या पूर्वजावर ढकलतात आणि मग हा विधी करतात. आश्लेषा नक्षत्राची देवता सर्प असल्यामुळे ते नक्षत्र असता किंवा पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी या विधीला प्रारंभ करावा. प्रथम यजमानाने प्रस्तुत सर्प संस्काराचा अधिकार प्राप्त होण्यासाठी ब्राह्मणांना विचारून योग्य ते प्रायश्चित्त करावे, काही चुका झाल्या असतील तर. नंतर एक लोहदंड ब्राह्मणाला दान द्यावा, लोखंडाचा दंडा द्यावा. वेळ पडली तर तो आपल्या टकल्यावर मारेल.
दुसऱ्या दिवशी स्नान करून तांदूळ, गहू, तीळ यांच्या पिठाचा एक नाद करावा. तो कोऱ्या सुपात ठेवून त्याचे पुढील मंत्राने आवाहन करावे. मेसा नाद पिठाचा नाद करून मंत्र म्हणतात. एही पूर्वम मृत सर्प यस्मिन पिष्टे समाविश संस्कारार्थ महम भक्त्या प्रार्थयामी समाहिता. म्हणजे हे पूर्वी मृत झालेल्या सर्पा, ये व या पिष्ट मूर्तीत म्हणजे पीठाच्या मूर्तीत प्रवेश कर. मी संस्कार करण्यासाठी सावधान चित्त होऊन भक्तीने तुझी प्रार्थना करीत आहे. मग सर्प गायत्रीने त्याची पूजा करावी. त्याला पायस बली समर्पावा. लौकिक अग्नीची स्थापना करावी. प्रधान होमाच्या पूर्वी अग्नीच्या आग्नेयेस भूमीवर उदक शिंपडून तिथे एक चिता रचावी. तिच्यावर तो पिष्ठनाग ठेवावा. प्रधान होम करावा. व्यावृत्तीच्या 3 आज्याहुती अग्नीत देऊन चौथी आहुती सर्पाच्या मुखात द्यावी. राहिलेले आज्य सर्पाच्या अंगावर शिंपडावे. मग त्या चितेला अग्नी द्यावी. चितेला प्रदक्षिणा घालून जळणाऱ्या सर्पाची प्रार्थना करावी. म्हणजे सर्पाला सन्मान देण्याचा विधी आहे, पण त्या विरुद्ध या ठिकाणी सर्पाला जाळण्याचा विधी वैदिकांनी केलाय. सर्प हे एक प्रतीक आहे नागकुलचिन्ह वाचक लोकांचं. त्यांना मारण्याकरता अशा तऱ्हेचा विधी केला जातो. पण जे स्वतःला भारतातले मूल निवासी समजतात तेच लोक जवळ पैसे आल्यावर आपल्याच पूर्वजांच्या विरोधातला विधी सहजपणे करतात. त्यांना त्या बाबतीत कारण काही माहीत नसतात. सर्पाचं दहन झाल्यावर चितेवर पाणी शिंपडावे. मग स्नान करून घरी जावे. त्यानंतर 3 दिवस किंवा 1 दिवस आशौच पाळावे, म्हणजे सुतक पाळावं. आशौच संपल्यावर 8 ब्राह्मणांना श्राद्धविधीप्रमाणे भोजन घालावे. हे 8 ब्राह्मण सर्प, अनंत, शेष, कपिल, नाग, कालिक, शंखपाल व भूधर या 8 नागांचे प्रतिनिधी समजावेत. ब्राह्मण भोजन झाल्यावर वर उल्लेखलेल्या नागांसाठी पायासाची पिंड करून त्यांचे बलिदान करावे, मी त्यांना नैवेद्य द्यावा. नंतर सुवर्णाचा एक नाग करून तो कलशावर थापावा. त्याची पूजा करून तो ब्राह्मणाला दान द्यावे. सोनं मिळवण्याकरता ब्राह्मणांनी तयार केलेला विधी आहे हे स्पष्ट होतं. मग आचार्य पूजा, ब्राह्मण भोजन, आशीर्वाद ग्रहण इत्यादी कृत्य करून कर्म पूर्ण करावे. नागबलीच्या पूर्वी नारायण बली करावा असंही सांगितलंय. फल सर्पभयाचा नाश, सर्पवधाच्या पातकातून मुक्ती, आरोग्य प्राप्ती, संतान लाभ आणि विष्णुलोक प्राप्ती अशा प्रकारची फलश्रुती या ठिकाणी या विधीची सांगितली आहे. सर्पाच्या नकळतपणे झालेल्या नाशाचे प्रायश्चित्त असे नागबळी या विधीचे स्वरूप आहे. लौकिक नागपूजनापेक्षा त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. तसंच त्याचे पूर्णपणे ब्राह्मणीकरण झालं आहे. पण सहसा विधी सर्व लोक करीत नाहीत. पूर्वी श्रावण पौर्णिमेला जी सर्पपूजा केली जात होती ती आता पंचमीला होते. याविषयी महामहोपाध्याय पावा काणे म्हणतात, गृह्यसूत्रात श्रावणी पौर्णिमेला कराव्याला सांगितलेली सर्पपूजा श्रावण शुद्ध पंचमीला कदाचित पावसाच्या आरंभ काळात पडलेल्या फरकामुळे करण्यात येत असावी. पावसा कधी मागे कधी पुढे असा होत असावा गेल्या 1000-2000 वर्षात. त्यामुळे त्याच्या तिथी बदलल्या असं पावा काणींचं म्हणणं आहे. नागाचा वध करणाऱ्याला संतती होत नाही ही जी धारणा आहे, त्यामागे नागपूजकांच्या संप्रदायाचा प्रभाव कारणीभूत आहे. जो नागाला मारेल त्याला बाळ होत नाही किंवा मुलबाळ होत नाही, एक प्रकारचा शाप आहे तो. त्याचबरोबर नाग आणि शिश्न यामध्ये यापूर्वी साधर्म्य मानले जात असे, म्हणजे पुरुष लिंग आणि नाग यांच्या साधर्म्य आहे. म्हणून नागवा हा शब्द तयार झाला. नग्न, नागा या शब्दामधून ते स्पष्ट होतं. मनोविश्लेषण शास्त्रज्ञांनी स्वप्नात नाग दिसणे म्हणजे अतृप्त आपल्या लैंगिक इच्छा त्यामागे आहेत, हे जे कारण दिलंय ते या ठिकाणी पटण्यासारखं आहे. नारायण नागबळी या विधीचं जे विकृतीकरण केलंय त्याची माहिती या ठिकाणी आली आहे. तर हा विधी नागबलीच्या पूर्वी करावा, नारायण बळी नावाचा, असे नागबलीच्या विधीमध्ये सुचवले आहे. याचा अर्थ या 2 विधींचा निकटचा संबंध आहे, त्याला नारायण नागबळी असं म्हणतात. आजकाल सुशिक्षित तसे उच्च मध्यम वर्गीयातील लोकांमध्ये नारायण नागबळीचे प्रश्न फार वाढलाय. नाशिक, नरसोबाची वाडी यासारखी तीर्थक्षेत्रे या विधीची मोठी केंद्रे बनली आहेत. डॉक्टर राजबली पांडेय हे धर्मकोशकार म्हणतात, नारायण बली हा विधी रोगादी संकटामुळे तसेच अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीला सद्गती लाभावी याकरता केले जाण्याचे विशेष पितृकर्म होय असं ते म्हणतात. हिंदू धर्मकोशाच्या 363 पृष्ठावर त्यांनी ही माहिती दिली आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी असं म्हणतात, दुर्मरणाने मेलेल्या म्हणजे अचानक मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाची क्रियाकर्मानंतर न झाल्यामुळे जर त्याची प्रेतत्व निवृत्ती झाली नसेल आणि त्यामुळे जर कुणाच्या संततीला प्रतिबंध होत असेल तर नारायण बळी करावा असं सांगितलंय. भारतीय संस्कृतिकोशाच्या 5व्या खंडात त्यांनी माहिती दिली. आता हा जो नारायण बळी आहे, नारायण हे विष्णूचं एक नाव आहे, पण विष्णूचं महत्व त्यात आहे.
आणि नागबलीमध्ये नागाचं महत्व आहे. दोन वेगळे विधी आहे, पण आपण एकत्र नारायण नागबळी हा शब्द वापरतो. तर संतती प्राप्ती हा त्याचा मुख्य हेतू आहे. दोन्ही विधी सोबत करायचे असेल त्याला नारायण नागबळी आपण म्हणतो. ज्यांना विष्णू व नाग हे आपले पूर्वज आहेत असं वाटतं, त्यांनी हे विधी सुरू केले असावेत. आज या विधीतून भटा ब्राह्मणांच्या पोटापाण्याची व्यवस्था उत्तमपैकी लागतेच, पण सोबतच अधिक धनप्राप्त, जास्त पैसे मिळतात, सोनं मिळतं, लोकांच्या मनात भीती घालून त्याचे मानसिक व आर्थिक शोषण करण्याचा हा जो प्रकार आहे खऱ्या अर्थाने विकृती आहे. पण महाराज शास्त्री जोशींनी जे विकृती म्हटलंय त्याला कारण हेच असलं पाहिजे. त्यात ब्राह्मण धर्माचं पालन आहे, श्रवणाकर्म मात्र त्यांना विकृती वाटते, कारण ते वैदिक असूनही त्यात सर्पपूजा आहे. सर्पपूजा म्हणजे अवैदिक लोकांच्या दैवतांची पूजा. शंभा जोशी यांनी नारायण नागबळी या शब्दामधील बली या शब्दाचा अर्थ उपासना होय असं म्हटलंय. नाग व नारायण हे दोन्ही समानार्थी शब्द आहे असं त्यांनी विस्तृत विचारातून सिद्ध केलंय. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी इसवी सन 1869 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीच्या पत्रिकेमध्ये या अंकात ऋग्वेद सार नाग प्रतिमा विचार हा लेख लिहिला होता. त्यात नारायण नागबलीविषयी आपली मतं मांडली होती. शंभा जोशींनी ही माहिती जी दिली आहे ती वैदिक देवता आणि संप्रदाय या ग्रंथात दिली आहे. श्रवणाकर्माच्या निमित्ताने आपण नारायण नागबलीविषयी थोडक्यात चर्चा केली. या दोन्ही विधींचा श्रावणी पौर्णिमेशी प्रत्यक्षपणे आज काही संबंध राहिला नाही, कारण हे विधी इतर वेळेस होतात. तर श्रवणाकर्मी आज कोणी करताना दिसत नाही. श्रावणी पौर्णिमेला होणारी नागपूजा आता पंचमीला होते, त्याची तिथी बदललेली आहे आणि तिचं स्वरूप पूर्णतः लौकिक आहे. त्या ठिकाणी वैदिकांना काही स्थान नाही. पण नारायण नागबळी हा वैदिकांनी स्वीकारलेल्या श्रवणाकर्म या नागपूजेचा अवशेष होय. वैदिक हे नागविरोधी होते, पण कालांतराने त्यांनी नागपूजा स्वीकारली होती. याचा हा एक पुरावा श्रवणाकर्म आहे. जसं वैदिकांमध्ये या श्रावणी पौर्णिमेचं महत्व आहे, तसं बौद्धांमध्ये खूप महत्व आहे. त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आली आहे. कारण वर्षावास इथून सुरू होतो आणि या दिवशी होणारा श्रवणाकर्म मुळात बौद्ध संस्कृतीतून आला आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. श्रवण हा शब्द श्रमण या पाली शब्दाचं संस्कृत रूप होय. त्यापासून त्याला श्रमण हा शब्द बौद्ध व जैन संन्यासाठी वापरला जातो असं मॉर्टिमेर विल्यम्स मॉनियरनी म्हटलंय. श्रमण या शब्दाचा एक अर्थ श्रम करणारे लोक असाही होतो. बौद्ध व जैन या दोन्ही धर्मामध्ये तो प्रचारात आहे. या दोन्ही धर्मामध्ये नागपूजकांचा अंतर्भाव झाल्यावर त्यांनी नागपूजा श्रावणी पौर्णिमेला करण्याची प्रथा सुरू केली असावी. पुढे ती लुप्त होऊन वैदिकांनी तिचा स्वीकार केला व त्याला श्रवणाकर्म म्हटलं. दोन परस्पर विरोधी संस्कृतींची आपापसातील देवाणघेवाण ही परस्पर सामंजस्याची तसेच तडजोडीची खूण होय. पुढे त्यामागील कारणांचा बोध न झाल्यामुळे त्याला विकृती मानले गेले. पण काही विकृती मात्र संस्कृतीच्या नावाने प्रतिष्ठित केल्या गेल्या. त्यापैकी एक आहे श्रावणी. आता श्रावणी हा शब्द आपण ऐकला असेल आणि ऋग्वेदी ब्राह्मणांची ऋग श्रावणी, यजुर्वेदी ब्राह्मणांची यजुश्रावणी असे विधी या महिन्यामध्ये ब्राह्मणांचे वेगवेगळे गट करत असतात. तर ही ब्राह्मणामध्ये केली जाते. त्याविषयी महादेव शास्त्री जोशी यांनी दिलेली माहिती पाहू आपण. श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा एक हा वैदिक विधी आहे. श्रावणी म्हणजे मोठा अनध्याय संपून, म्हणजे वर्षभर जे शिक्षण झालं त्याचा विसर पडला असेल त्याला अनध्याय म्हणतात. आणि पुनश्च अध्ययन अध्यापनाला आरंभ करावयाचा विधी होय. याला उपाकर्म, उपाकरण इत्यादी आणखी काही नाव आहेत. श्रावणातले श्रवण त्याचा संबंध श्रवण नक्षत्राशी असल्याचा संबंध असल्याची माहिती महादेव शास्त्री जोशींनी दिली होती. तरी त्या मागचं कारण त्यांनी सांगितलं की वैदिक लोक जे काही अभ्यास करतात किंवा पाठांतर करतात त्याला खंड पडला कोणत्याही कारणाने, त्याला अनध्याय म्हटलाय आणि मग तो पुन्हा सुरू करायचा हा दिवस आहे. तर या दिवशी नागपंचमीला हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी लोकांनी श्रावणी करावी. ऋग्वेदी हे ब्राह्मणांचा एक घटक आहे. आणि नक्षत्र जे आहे त्या नक्षत्र नागपंचमीला हस्त नक्षत्रावर करावा असं म्हटलंय. यजुर्वेदी जे ब्राह्मण आहे त्यांनी श्रावण महिन्यातली पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा ज्याला म्हणतो तो मुख्य काळ आहे. भाद्रपदातलं जे हस्त नक्षत्र आहे हा सामवेदांच्या श्रावणींचा आणि श्रावण किंवा भाद्रपद पौर्णिमा अथर्ववेदांच्या श्रावणींचा काळ आहे. म्हणजे ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी हे चार प्रकारचे ब्राह्मणांचे जे घटक आहेत त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे श्रावणी करण्याचा. आता ही श्रावणीची परंपरा फार प्राचीन आहे असं महादेव शास्त्री जोशी म्हणतात.
त्रैवर्णिकांना श्रावणी विहित असली तरी सांप्रत ब्राह्मणातच ती काही अंशी रूढ आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांसाठी आपल्या धर्मशास्त्रांनी, विशेषतः वैदिकांच्या धर्मशास्त्रांनी श्रावणी करायला परवानगी दिली असली तरी ती ब्राह्मणच करतात, असं एक महत्वाचं वास्तव ते सांगतात. गृह्यसूत्र म्हणजे गृहस्थी लोकांसाठी जे काही कर्म करायचे, धार्मिक कर्म, त्याची माहिती ज्या ग्रंथामध्ये त्याला गृह्यसूत्र म्हणतात. तर त्या तिचा विधी दिलेला दिसतो. निरनिराळ्या वेदांच्या लोकांनी आपापल्या गृह्यसूत्रानुसार, म्हणजे प्रत्येक वेदाचे तिथे ब्राह्मण ग्रंथ आहेत, तसेच गृह्यसूत्र सुद्धा आहेत. तर त्या गृह्यसूत्रात जे सांगितलं त्यांनी ती श्रावणी करावी. श्रावणी ही सामान्यतः सामुदायिकरित्या करतात, म्हणजे एकटी व्यक्ती करत नाही, सर्व लोक मिळून करतात. एक प्रकारचा तो उत्सव असतो. प्राचीन काळी पाऊस पडून पीक पाण्याची स्थिती चांगली दिसू लागल्यावर उपाकर्माचा दिवस निश्चित करेल, म्हणजे शिक्षण केव्हा सुरू करायचं. पाऊस उशिरा की लवकर पडेल त्याला अनुसरून श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन यापैकी कोणत्या महिन्यात उपाकर्म करायचे हे ठरवित असत. पौष किंवा माघ या महिन्यांच्या शुद्ध पक्षात वेदाध्ययन थांबवायचे असेल तर जे कृत्य करायचे त्याला उत्सर्जन म्हणतात. म्हणजे अभ्यास थांबवायचा त्याला उत्सर्जन म्हणतात, अभ्यास सुरू करायचा त्याला उपाकर्म म्हणतात. अलीकडे मात्र उपाकर्माच्याच दिवशी उत्सर्जन झाल्यावर उपाकर्म होईपर्यंत वेदाचं अध्ययन करायचं नसे, म्हणजे एक असा खंड पाडला जाईल, त्याला अनध्याय म्हणतात. पण अलीकडे मात्र उपाकर्माच्याच दिवशी प्रथम उत्सर्जन विधी करून नंतर लगेच उपाकर्म करण्याची पद्धत रूढ आहे. म्हणजे त्यात अंतर ठेवलं जात नाही वैदिकांच्या या विधीमध्ये. आता हा श्रावणीचा जो प्रयोग आहे कसा करायचा, म्हणजे हा विधी, प्रयोग म्हणजे विधी. ज्या दिवशी श्रावणी कर्तव्य असेल, श्रावणी ज्यांना करायची असेल, त्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून व धूत वस्त्रे म्हणजे पांढरी शुभ्र वस्त्रे धारण करून श्रावणीच्या जागेवर जावे. दर्भासनावर बसावे, म्हणजे गवताचा जो गवतापासून तयार केलेला आसन त्याला दर्भासन म्हणतात. आणि प्रयोग कुशल अशा वैदिक ब्राह्मणाला उपाध्याय करावे, ज्याला यातला विधी कळतो. प्रयोग या शब्दाचा अर्थ या ठिकाणी विधी असा आहे, त्यालाच त्या ठिकाणी बोलवावं. दोन कर्मासाठी दोन थंडिले असावीत. यज्ञाचं जे यज्ञकुंड असतं त्याच्या अगदी एका भागात, एका एका बाजूला उंच अशी जागा असते, तिथून ते जो हविष्यान्न ते पाठवायचं असतं किंवा बळी द्यायचा असतो, त्याला थंडील म्हणतात. तर दोन थंडीले या ठिकाणी सांगितली आहे. सर्वांनी मिळून आचमन करून दर्भाचे पवित्र घालावे, म्हणजे गवताचं जे पवित्र पाणी आहे ते टाकावं. सर्वांनी मिळून पुढील संकल्प करावा. आता या ठिकाणी संकल्प दिलाय श्रावणी या वैदिक विधीचा. महाध्याप्यानां चारितानां छंद आदिनाम यामता निरासेना प्यायन द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम एभिर्ब्राह्मणैः सह अद्य औपाकरणे हमी अंतरित मुत्सर्जना रव्यम कर्म करिष्ये. म्हणजे अशा तऱ्हेने आपण उपाकर्म सुरू करतो. त्याचा अर्थ दिलाय महाराष्ट्रातील जोशींनी. मी अध्यापन केलेल्या व अध्ययन केलेल्या वेदांचे शेळेपण नष्ट होऊन त्यांची वृद्धी व्हावी आणि याद्वारे परमेश्वराची प्रीती व्हावी म्हणून या सर्व ब्राह्मणांवर आज उपाकर्माच्या दिवशी अंतरलेले उत्सर्जन नावाचे कर्म करीत आहे. म्हणजे थांबवायचं, हा जो कर्म आहे वेदाध्ययन थांबवायचा दिवस कर्माला उत्सर्जन म्हणतात आणि सुरू करायच्या विधीला उपाकर्म म्हणतात. मग सर्वांनी मिळून पंचगव्य प्राशन करावी. पंचगव्याचा उल्लेख मी केला आहे. उपाध्यायाने स्थालिपाक प्रयोगानुसार बलवर्धन नावाच्या अग्नीची स्थापना करून अग्निमुख करावे. सावित्री, ब्रह्मा, श्रद्धा, मेधा, प्रज्ञा, धारणा, सदस्पती, अनुमती, छंदवऋषी या प्रधान देवतांचे आज्याने हवन करावे. अग्नि असुण सूर्य, अग्नि शकुंत, अग्निमित्रावरुड, अग्नि अप, अग्नि मरुत, अग्नि विश्वदेव, अग्नि इंद्र सोम, इंद्र अग्र्यामृत, पवमान, सोम, अग्नि व संज्ञान या प्रधान देवतांचे ग्रहसिद्ध चरूने हवन करावे. भारतीय संस्कृती कोशाच्या 9व्या खंडामध्ये पृष्ठ 458 वर ही माहिती दिली. श्रावणीचे स्वरूप यावरून आपल्या लक्षात आलं असेल की कशा तऱ्हेने ब्राह्मण लोक श्रावणी करतात आणि तेव्हा कोणते मंत्र म्हटले जातात आणि विधी कसे होतात. यातील सर्व विधीचा तपशील व पारिभाषिक संज्ञा समजून घेण्याची जागा आपल्याजवळ नाही. पण श्रावणीतील पंचगव्य प्राशन करण्याचा जो विधी आहे तो आपण समजून घेणं आवश्यक आहे.
काही लोकांनी पंचगव्याची पाकिटं विकणं सुरू केलं, असा एक व्यवसाय आहे. तर कारण श्रावणीची ओळख आहे पंचगव्य प्राशन करणे, म्हणजे शेण खाणे, शेणासोबत गाईचं तूप खाणे, मूत्र खाणे, मांस खाणे, दूध खाणे. पंचगव्य म्हणजे काय, याविषयी भारतीय संस्कृती कोशामध्ये 5व्या खंडात पृष्ठ 283 वर पुढील माहिती दिली आहे. त्यानुसार गायीपासून उत्पन्न झालेल्या गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप या 5 पदार्थांना पंचगव्य म्हणतात. या ठिकाणी मांसाचा उल्लेख नाहीये. दूध, दही आणि तूप, गाईचं शेण आणि गाईचं मूत्र या पंचगव्यासाठी अनुक्रमे तांबड्या, पांढऱ्या, कांचनवर्ण, काळ्या व नीलवर्णाच्या गायी पसंत कराव्यात असं गरुड पुराणात म्हटलंय. अभक्ष भक्षण, अशौच इत्यादी दोघांचे परिमार्जन करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रायश्चित्त प्रसंगी जेव्हा जेव्हा प्रायश्चित्त घ्यायची वेळ आली तेव्हा पंचगव्य प्राशन करावं असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. पंचगव्याची 5 द्रव्ये एकत्र करून त्यात पाणी घालणे याला पंचगव्य मेलन असं म्हणतात. त्यावेळी गोमूत्रासाठी गायत्री मंत्र, गोमय म्हणजे शेण त्याच्यासाठी गंधद्वारा हा मंत्र, दुधासाठी आप्यायत्व हा मंत्र, दह्यासाठी दधरिक्रावणो हा मंत्र व तुपासाठी तेजोसी हा मंत्र म्हणतात. देवस्य त्वा या मंत्राने त्या मिश्रणात कुशोदकुश नावाचं गवत आणि त्या गवताला पाणी लावून दिलेलं जे पाणी आहे त्याचं पाणी हे मिसळतात आणि पंचगव्य ढवळतात. मग प्रणवाचा उच्चार करून, प्रणव म्हणजे ओंकार, ते दशदिशांना शिंपडतात. एवढं केल्यावर पंचगव्य सिद्ध होतं. मग ते आचमनाप्रमाणे 3 वेळा प्राशन करतात. 3दा आपण ते आचमन पळी, एक प्रकारचा हा चम्मच आहे, तो तांब्याचा असतो आणि गोलाकार तो असतो त्याचा समोरचा भाग. त्यांनी हे प्यायचं असतं कारण धार्मिक विधीत ते वापरतात. म्हणून त्याला आचमन पळी हा शब्द आहे, आचमन करायची पळी. तर तो मंत्र काय तो सांगितलाय लक्ष्मण शास्त्री जोशींनी, आपल्या महावीर शास्त्रींनी. सत्वगस्थितगतम पापम देहे तिष्ठती मामके प्राशनम पंचगव्यस्य दहत्वाग्नी रिवेंधनम अशा तऱ्हेचा हा मंत्र आहे. आणि मंत्राचा जो अर्थ आहे तो महावीर शास्त्रींनी दिलाय. जे पाप माझ्या देहाच्या त्वचेत आणि अस्थित राहिले असेल ते पंचगव्याच्या प्राशनाने अग्नीने सरपण जाळावे. तर हे पंचगव्य प्राशन हे एक प्रायश्चित्ताचा प्रकार आहे. आणि काही चुका झाल्या, चुकाची जाणीव झाली की मग पुन्हा त्या चुका होऊ नये याची काळजी आपण घेतो. पण त्या चुकांची दुरुस्ती न करता क्षमा मागण्याची सोय असेल तर ती मात्र सोय होते. पंचगव्य प्राशन ही एक प्रकारची सोय आहे, पण ती एक चूक सुद्धा आहे. पापक्षालन हा पंचगव्य प्राशनाचा मुख्य हेतू आहे. पण वर्षभर पाप करायचे, वर्षात एकदा ते धुवून टाकायचे, म्हणजे पुन्हा पाप करायची मोकळी सर्व धर्मामध्ये अशा प्रकारची सोय आहे. ख्रिस्ती लोकांमध्ये येशूने ज्या फळीवर आपले रक्त सांडले त्या रक्ताने आपले पाप धुवून निघतात अशी भावना आहे. मुस्लिम लोक मक्केच्या जमजम या झऱ्याचं पाणी पिलं तर आपली पापं नाहीशी होतात असं समजतात. हिंदूंची पापं नष्ट करण्याकरता प्रयाग येथील गंगा, काशी येथील गंगा सज्ज असते. अ- अशा तऱ्हेने आणि काशी क्षेत्रात जर मृत्यू झाला तर प्रश्नच नाही, सर्व प्रकारचे पाप नष्ट होऊन स्वर्ग मिळतो. अशा प्रकारची व्यवस्था सर्व धर्मामध्ये आहे. अशा तऱ्हेने शेण खाणं हा प्रकार आपण आज ज्या नकारात्मक पद्धतीने वापरतो त्यामागे अशा तऱ्हेची विधी ही कालबाह्य किंवा नकोसे आहेत हा अर्थ तर आहेच. पण वाईट कृत्य आपल्याकडून घडलं याचाही अर्थ त्यातून येतो. त्याचा अर्थ मूर्खपणाचं कृत्य करणं असं शब्दकोशामध्ये म्हटलं आहे. तर हा वाक्प्रचार श्रावणीतील शेण खाणे या कृतीचा निषेध म्हणून निर्माण झाला या शंका नाही. एकतर श्रावणी फक्त ब्राह्मण वर्गापुरती सीमित आहेत. स्वतःला श्रेष्ठ म्हणणारे ब्राह्मण श्रावणीच्या दिवशी शेण खातात हे वास्तव बहुजन समाजाला विचित्र वाटलं असावं, किंवा ज्या ब्राह्मणामधील बहिष्कृतांना ती स्थान नाही त्यांनी शेण खाणे ही क्रिया मूर्खपणाची ठरली असावी व त्यातून हा शब्दप्रयोग प्रचारात आला असावा, कारण तो अजूनही प्रामुख्याने ब्राह्मणांमध्येच प्रचलित आहे. इतरांना त्यामागचा इतिहास माहीत नाही. शेण ही खाण्याची वस्तू आहे ही कल्पना त्यांच्याकरता अकल्पित आहे. शेण खाणे या वाक्प्रचारातील शब्दकोशामध्ये नसलेला पण प्रचलित असलेला अर्थ आहे घाणेरडे कृत्य करणे. विशेषतः वेश्यागमन करणाऱ्यासाठी तो वापरतात.
हे एका घटनेवरून आपल्याला दिसतं. एक घटना या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. शेण खाणे या वाक्प्रचाराशी संबंधित आहे. कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपती यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही असं ठामपणे ठणकावून सांगणारा नारायण भटजी याला आणण्याकरता बग्गी त्याच्या घरी गेली तेव्हा तो घरीच नव्हता. बग्गीवानाने त्याच्या बायकोला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा ती संतापून म्हणाली, गेले असतील शेण खायला. बग्गीवानाने नारायण भटजीचा शोध घेतला तेव्हा तो एका वेश्येच्या घरी दारू प्यायलेल्या अवस्थेत सापडला. तेथून आणून त्याला शाहू महाराजांनी कार्तिक स्नानाच्या वेळी पूजा करायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी म्हटलेले मंत्र पुराणोक्त आहेत असे त्यावेळी उपस्थित असलेले राजाम शास्त्री भागवत यांनी सांगितले. तेव्हा शाहू महाराज शूद्र असल्यामुळे त्यांच्याकरता पुराणोक्त मंत्र म्हणायचे असे तो उत्तरला. पुढे त्यातून जो वाद उद्भवला त्यालाच वेदोक्त प्रकरण म्हणतात. मराठ्यांना शूद्र ठरवणाऱ्या या वेदोक्त प्रकरणाला शह देण्याकरता पुढे मराठ्यांनी ही वेदोक्त श्रावणी करून घेतली, म्हणजे शेण खाल्ले. करवीर मधील काही मंडळींनी 29 ऑगस्ट 1901 रोजी, म्हणजे आता याही गोष्टीला 125 वर्ष होत आहेत, नारायण शास्त्री सेवेकरी याच्या साह्याने मराठ्यांचा श्रावणी समारंभ घडून आणला. त्यामुळे संतापलेल्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. पुढे सत्यशोधक चळवळीतील एक लेखक काशीराव बापू देशमुख यांनी क्षत्रियाची वेदोक्त श्रावणी हे पुस्तक या विधीसाठी लिहिले. मी ब्राह्मणांची स्पर्धा करताना मराठ्यांनी सुद्धा शेण खाल्लं होतं, याचा हा इतिहास आहे. आता क्षत्रियांची वेदोक्त श्रावणी हा काय प्रकार आहे? या पुस्तकात काशीराव बापू देशमुख म्हणतात, ब्राह्मण लोक गेल्या संवत्सरात घडलेल्या दोषांचे प्रायश्चित्त म्हणून वार्षिक श्रावणी करतात व ते प्रायश्चित्त करून यज्ञोपवीत धारण करतात. पण क्षत्रियांच्या श्रावणीत त्यापेक्षा विशिष्ट असतात, वेगळेपण आहे. उपनयन उर्फ मांस करण्याच्या वेळी ज्याप्रमाणे वैदिक पद्धतीने होम हवन करून गायत्री पठण करतात, त्याचप्रमाणे क्षत्रियांच्या श्रावणीत वैदिक पद्धतीने होम हवन करून गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात येते. ही श्रावणी म्हणजे वार्षिक उपनयन संस्कार होय, असं काशीराव बापू देशमुख म्हणतात. अशा तऱ्हेने ब्राह्मणांच्या या विधीशी स्पर्धा करण्याच्या ऋषीतून श्रावणी आणि उपनयन संस्कार सत्यशोधकांनी केले होते. हे 125 वर्षापूर्वीच्या या ग्रंथातून दिसतं. वेदोक्त प्रकरणापूर्वी श्रावणी करण्याचा उपक्रम सत्यशोधकांनी केला होता. डॉक्टर अशोक चोपडे यांनी विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य या ग्रंथात पृष्ठ 216 वर याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात, 1885 साली ब्राह्मण लोकांच्या उद्धटपणाचा निषेध करावा म्हणून मराठा सत्यशोधकांनी गणपतराव सरोबा मेमाने पेठ वेताळ यांची घरी सत्यशोधक समाजाच्या वतीने श्रावणी केली. पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्राच्या आधारे त्यांनी माहिती दिली आहे. या श्रावणीची हकीकत समाजाचे सभासद खमाजी महाजी खेडकर यांनी इशारा या पुस्तकात प्रसिद्ध करण्यासाठी ज्योतिरावांकडे पाठवली, पण इशारा पुस्तकात त्याचा उल्लेख नाही, त्यांनी काही ते छापलं नाही, पण त्यांना ते मान्य नसावं. या श्रावणीत भाग घेतलेल्या लोकांची नावं पंढरीनाथ पाटलांनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. कोल्हापुराप्रमाणेच विदर्भातील अशा श्रावण्या पुढे झाल्या. त्याविषयी हरी सखाराम तुंगार यांनी आर्य धर्मेंद्र दयानंद सरस्वती यांचा अल्प परिचय या पुस्तकात टीका केली आहे. ते म्हणतात, आर्य समाजाच्या होम हवन विधीचा उपहास सत्यशोधक समाज करतो, परंतु तोच समाज आपला श्रावणी समारंभ वेदोक्त पद्धतीने करण्यासाठी होम हवनाद्वारे व्यर्थ तूप जाळतो व तोंडाने सुताचा धागा म्हणून यज्ञोपविताला संबोधणारा सत्य समाजिष्ट मोठ्या डौलाने गळ्यात जानवे घालून कृतज्ञ झालो असं समजतो. 1921 नंतर विदर्भातील मोर्शी, चांदूर बाजार, चांबूळ धावे, बुलढाणा, आर्वी धनोडी, वर्धा इत्यादी ठिकाणी सार्वजनिक श्रावण्या झाल्याचे उल्लेख आढळतात. यावरून ब्राह्मणांप्रमाणे मराठ्यांनी व सत्यशोधकांनीही शेण खाल्लं होतं हे सिद्ध होतं. आता शेण खाल्लं होतं म्हणजे वाईट काहीतरी केलं होतं, पण अशा प्रकारची घटना यवतमाळ शहरामध्ये झालेली आहे. तिचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि हा भाग संपवतो. यवतमाळ येथील एका संस्कृती रक्षणाचा वसा घेतलेल्या विशुद्ध शिक्षण संस्थेच्या विवेकानंद विद्यालयात 1987च्या दरम्यान, म्हणजे आता 38 वर्ष या गोष्टी झाले, 8व्या वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक वसंतराव फडणवीस यांनी रस्त्यावर पडलेले शेण खाण्याची शिक्षा दिली होती. मुलांचा दोष एवढाच होता की त्यांच्यापैकी कुठेतरी बिअरची बाटली वर्गातील डेस्कच्या ड्रावर मध्ये ठेवली होती, पण ती कुठे ठेवली हे न कळल्यामुळे त्या वर्गातील साऱ्याच विद्यार्थ्यांना शेण खावं लागलं.
त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली. पुढे न्यायालयात खटला चालला. त्या मुख्याध्यापक फडणवीस यांनी सांगितलं की शेण खाणे हे आमच्या संस्कृतीत पवित्र मानलं जातं. त्यामुळे चुकीचे प्रायश्चित्त म्हणून विद्यार्थ्यांना शेण खायला लावणे यात काही गैर नाही. न्यायालयाने हा काही मोठा गुन्हा मानला नाही, कारण शेण खाणारे बरेच न्याय व्यवस्थेत आहे. 87 मध्ये होते, ते अजूनही आहेत. आजही आसाराम बापू सारखे तथाकथित राष्ट्रसंत पंचगव्याचे पाकिट विकण्यासाठी शेण खाण्याचे समर्थन करताना दिसतात. आता ते जेलमध्ये आहेत. त्यांच्या नादी लागलेली सर्वसामान्य जनता त्यात काही वाईट आहे असं मानत नाही. श्रावणी अशा रीतीने आजही कोणत्या ना कोणत्या रूपात शिल्लक आहे, कारण तिच्यामुळे पापाचे क्षालांतर होतेच, शिवाय नवे पाप करायचा परवानाही मिळतो. जोपर्यंत असे विधी व कर्मकांड समाजात शिल्लक राहतील, तोपर्यंत नैतिकता ही इतरांना सांगण्यासाठी शिल्लक राहील. नीतीचा धर्माशी काहीही संबंध आहे, काहीतरी संबंध आहे याची आठवणी कोणाला राहणार नाही. श्रावणी पौर्णिमेच्या निमित्ताने एवढं ध्यानात घेतलं तरी पुरेसं आहे. अशा तऱ्हेचे अनेक संदर्भ हे या दिवसाशी निगडित आहे आणि अनेक धर्मपंथाशी हा संबंधित आहे. पण रक्षाबंधन हा महत्वाचा विधी, नारळी पौर्णिमा, नारळ समुद्राला अर्पण करणं, हे दोन विधी हे बहुजन समाजाशी निगडीत असल्यामुळे या दिवसाचं वेगळं महत्व आहे. हे आपण जाणून घ्यावं, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. धन्यवाद.